आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या राजकारणी लोकांची जी संपत्ती आहे त्याचं अकाउंटिंग करण्यासाठी तुम्ही कोणती सिस्टम वापरता? डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टम। यात डेबिट आणि क्रेडिट दोन्हीचा खर्च अगदी क्लिअर मांडता येतो। पॉलिटिकल प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी ही सिस्टीम अगदी योग्य आहे। हे सगळं ठीक आहे, पण घरात कॅश आणि सोनं मिळालंय त्याबद्दल तुमचं मत काय? सर, ही कॅश 50,000पेक्षा जरी जास्त असली ना तरी याबद्दलचे सगळे डिटेल्स मी माझ्या फाईल्समध्ये मेन्शन केलेत, तुम्ही एकदा चेक करू शकता। आणि सर, हे सगळे पैसे पार्टीच्या फंडाचे पैसे आहेत, याबद्दलची सगळी नोंद मी माझ्या अकाउंटमध्ये केली आहे, तुम्ही एकदा चेक करा। राहिला प्रश्न या सोन्याचा, तर सोनं हे स्त्रीधन आहे आणि या घरात 3 विवाहित स्त्रिया राहतात। आपल्या देशात प्रत्येक स्त्रीला अर्धा किलो सोनं बाळगायची परवानगी आहे। ठीक आहे, मान्य केलं की हे स्त्रीधन आहे, पण 500 ग्राम सोनं जास्त मिळालंय याचा हिशोब कुठे आहे? सर, संपतराव आणि त्यांची दोन्ही मुलं म्हणजे अधिराज गाडे पाटील आणि सिद्धिराज गाडे पाटील या तिघांचे मिळून 300 ग्रॅम सोनं असणारच। आणि शिवाय आता त्यांच्या एका मुलाचं लग्नही होणार आहे, नवीन सून घरात येणार आहे, म्हणल्यावर तिच्या वाटचं घेतलेलं सोनं 200 ग्रॅम तर असणारच। खरं तर हे सगळं सोनं आणि त्याच्या पावत्या आम्ही तुम्हाला दाखवणं बंधनकारक नाहीये, पण तरी तुम्हाला हवं असेल तर मी याचे सगळे डिटेल्स तुम्हाला देऊ शकते। नो, इट्स ओके। कदाचित आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल किंवा तुमची अकाउंटंट इतकी हुशार आहे की तिने एकही पुरावा आमच्या हाती लागू दिला नाही। ग्रेट। सर, कुठलाही सीए किंवा अकाउंटंट लपून लपून किती गोष्टी लपवणार? नाही, मला मान्य आहे, म्हणजे कुठलाही राजकारणी म्हणल्यावर तो भ्रष्टच असणार असा समज असतोच सगळ्यांचा, पण संपतराव गाडे पाटील आणि त्यांचं कुटुंब भ्रष्ट नाहीये, त्यांची सगळी अकाउंट्स क्लिअर आहेत। सॉरी, तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी। हो साहेब, ही तुमची ड्युटी होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत। येतो आम्ही, चला। बरं, माझंही काम झालंय, मी पण निघते। मी या फाईल्स घ्यायला नंतर येईल। हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही। थांब, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं। बापरे, जयंतला बरं वाटत नाहीये आणि त्यात आता वेंकी दादा आलाय। जयंतलाही चालेल का? अरे, जयंतला ना चक्कर येत होती म्हणून तो वरती रूम मध्ये आराम करतोय। हा? तू वेंकी दादा, वेंकी दादा, वेंकी की तू कुठं जात होते? झोपले असतील ना, बरं नाही त्यांना? खरं तर बराच वेळ झालाय त्याला झोपून
आपण तिघे पण जाऊया हा चला ये आरती जयंत जयंत उठ बघ तुला भेटायला कोण आलंय कोण आहे जानू? वेंकी दादा. सावकाश सावकाश वेंकी दादा आणि ह्या त्या आरती ताई. होय आरती नमस्कार दादा. नाही म्हणा एकच. हो ना अरे खूप जास्त आजारी पडलाय तू बरं झालं आम्ही आलो. इथं घरात तुम्ही दोघच, तुम्ही एकटीनं काय केलं असतं? हा म्हणजे दादांना बरं वाटेपर्यंत आता आम्ही इथंच थांबतो. चालेल ना. खरं तर मला खरंच खूप आवडलं तुम्ही दोघेही इथे आलायत ते. आम्हीच तुम्हाला बोलवणार होतो, म्हणजे तसा प्लॅनही केला होता मी, पण जयंत अचानक आजारी पडला आणि तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका ताई. आता आम्ही आलोय ना, दादा लगेच बरे होतील. काय चाललंय? का जानूच्या घरचे मला आणि माझ्या जानूला सुखाने जगू देत नाही? का सारख्या आमच्या मध्ये मध्ये येत असतात? का का का? अगं मी अहो ताई, हिला सांगायला हवं. काम वेळेत पूर्ण नाही झालं तर मालक बोंबलेल. ओ ताई, हा अहो दुसरा तवा आहे तो ठेवा की गॅसवर, आणि एक पोळी लाटून झाली ना की ती शेकायची, आणि शेगडीवर दुसरा तवा ठेवा ना, त्याच्यावर ती पलटायची, आणि पोळपाटावरची जी चपाती आहे ना ती तव्यावर टाकायची आणि शेकायची. इतकं सोपं आहे सगळं. दुसरा तवा मग कसं कसं करायचं ते? ही अशी, कळलं? एकच मिनिट करते. हा तो घ्या तवा घ्या. अहो ताई काय करताय? आता तो डबा पडला असता. हो ना. हे बघा आधीच ना तुमच्या या चपात्या लाटण्याचा स्पीड खूप कमी आहे, आणि त्यात हा असा काहीतरी वाढवा करून ठेवू नका. नाही नाही मी करते ना, पटापट करते मी. करावंच लागेल, नाहीतर या 100 चपात्या व्हायला ना रात्र होईल. 100? मग आणि त्याही दिवसाच्या, रात्रीच्या 100 वेगळ्या. मी करते मी पटापट. लक्ष्मीताईंच्या जागी आलायत ना, तर तसं काम सुद्धा करा. हो हो हो, करणार.